आली का पाण्याले? माय सकून तू मला तू गाडीवर बसून जाताना दिसली व तशी. कुठे गेली माय? गेली ना आली लागे. अव मी मा भावाले पोरग झालं ना तर पोरग पालेच गेलती. मा मनवे भावाले पोरग झालं ना. ओ माय बी हाव का? कोणाला मनवेले का व? माय त्याचं लग्न तर 4-5 वर्ष झाले ना. त्याच ना त्यालाच मनवा भाऊ. हा ना मी लग्नाला नव्हती गेली काय. 4 वर्ष झाले लग्नाले. काय माय त्याचा सारा तितालाच आहे निरा. मी भावजे का ढंगाची आहे का व? आता कसं आहे वर्षभर तर आटच पडेल होता तिचा. आणतच नाही म्हणे तो, वागवत नाही म्हणे तो. कसं बस माय समजावू हे करू आणलं माय. आता पोरग झालं माय बाई. माय बाई बा पण तू म्हणत ना ते काय चालू आहे न काय मग आता बरं राहते मग. ह आता बरीच मन लागते. वर्षभर नेऊन टाकली होती ना बापाच्या घरी. मग आली जशी धाऱ्यावर. नाही तर माय बाई लोज होबास क्या करू निरा लोज होबास क्या करे. अव बाकीचे सोड. आम्हाला तर बरं काही विचारायचंच काम नव्हतं तिले. नंदा म्हणून तिले काहीच नाही. पाणी ना पाहिजे गेलं की. पण ते त्याच्याही समोर ढंगाची नार आहे. त्याच्याही समोर निरा भांडणच करे बाई निरा. घरच्या अंगात घुसेल होतं काहीतरी. बाई निरा खाऊ काढाऊच करे त्याले. मग किती दिवस माणूस अटकाळी ना. शेवटी त्यानं नेऊन घातलं होतं. बापाला बोलला मग म्हणे हिचा इलाज करा म्हणे जर सांग आणि मग जाणार म्हणे. नाही तर मला काही गरज नाही म्हणे. लय झालं मग ते. मग माय माफूया गेलता लागे मामा. मग लय मीटिंग झाली. मग तिच्या इकडचा हाल तिचा मावसा लय साजरा आहे. ते मावशानच केला ना संबंध. तिचा मावसा मला मोठी भाऊजाई आहे की नाही तिच्या नात्यातच आहे. तर त्यानंच तिकून तो संबंध केला. मग त्यानं गॅरंटी घेतली की नाही बा आता पोरगे साजरे राहीन बा. नाही असं नाही तसं नाही. मग आता ते आणलं ते कसं बस निळ मिळालाच लागते. आता काय करतो या आठ पाळून फाट पाळून. पहिल्या लग्नवाल्याला नाहीत भेटत दुसऱ्या वाल्याला भेटतात का. त्याला म्हटलं बाबू फालतू नखरे करू नको. जाऊ दे जशी आहे तशी आहे. तू डोक्यावर घेऊ नको. चांगली सरकी राहू दे. सरकी राहत नाही तर काय तू आता कुठे टिंगाडे करतो म्हटलं. आता भेटते का पोरगी. अहो नाही ना माई बाई. मा काकाचं पोरग पाय इतकं साजरं आहे हो. तुला म्हणून सांगतो तुला तर मी सांगले होतं मागच्या बारीने सांगितलं होतं की पोरगी पाहिजे म्हणून त्याच्यासाठी. अहो 4 वर्ष झाले हिंडून राहिला पण पोरगीच नाही देऊन राहिला कोणी. केसावरचे टकल्यावरचे केस गेले सांग पण पोरगी नाही भेटून राहिली. वय म्हणशील तो त्याचा आता आला जवळपास तो 36-37 वर्षाचा झाला सांग. लग्नाचा पत्ता नाही. ओ बाई लोकांचं कसं आहे बाई एकदा मार्केट पाळलं की दाखवतच नाही ना माय. पोरग म्हणशील तर साजरा आहे व साजरा आहे पा मा भाऊ आहे म्हणून नाही म्हणत मी. पण तो साई मेहनती आहे. येसन म्हणून काही नाही. येसन काही नाही दिले. निरेसनी पोरगा आहे. मेहनती आहे. साजरा देवधर्मी आहे. पण बाई लोक दाखवतच नाही. आता कायच करा. हो ना हो त्याच्या घरी वावर नाही म्हणस ना. हो वावर नाही त्याच्या घरी. पण आता पोरगो साजरा आहे ना बिचारी. मेहनत करते ना. त्याच्या घरी वावर नाही म्हणतात फक्यानं वावर करते. साजरा पीक काढते. पण लोकांचं तेच आहे माग वावर नाही त्याच्या घरी वावर नाही. अहो कायच करता मजुऱ्या करून साजरं पोट भरते म्हटलं ते पोरग. वावरावाल्याला काय हे करीत मालाच भोगी. एवढा काही पीक काढत नाही बरं बाई. 2 एकर वावर आहे मा भावाजवळ. पण काही पीक नाही काढत तो बाय. भूमी नाही पण मस्त आहे. लगी 2 खोल्या बांधल्या. हो ते 2 खोल्या बांधल्या लागे साजरं मस्त घर गिर हे केलं. त्या माझ्या चुलत काकाचं घर जसं कुणाचं होतं तर बुड्याचा कारभार. त्यानंच वावर गमावलं. नाही त्याच्या हिशावर 2 एकर आलतं. मा बाबाच्या हिशावर 2 एकर आलतं. मा बाबाने टिकून ठेवलं. चुलत्यानं गमावलं. तर मग आता पोर आले बाय ना. पोरगी नाही भेटून राहिली. सांग काय करा. हो ना बाई तोच तर कित्ता आहे जिकडे तिकडे गाव आहे जशी ना. पोरच पोर आहेत पण पोरगी एक नाही. आणि जे आहेत त्याचे भाव लय वाढले. पोरीच्या बापाला तर वाटते वावरही असलं पाहिजे. सरकारी नोकरी असली पाहिजे. आणि घरही असलं पाहिजे. अमकही असलं पाहिजे. ढमकस वाटते माय बाई एका पोरातच एवढं सारं पाहिजे. ते बाकीचे काका हे डाव ग माळा गळ्यात घालून संन्यासी भाव आता. तेच गती आहे आता. जे भेटली त्याला लाख मुलाची माना लागते. मग अव माम भावानं आता पोरगी गेली. उलशिक तिच्या पासन घेत नाही. अहो जोराशी ढंगाची नाही ना. उलशिक ढंगाची नाही बाई. तोंड तर निराच आहे बाई मरेल मुर्द्यासारखं. पाणी तर निरा लडकं पाणी आहे. सावळी आहे निरा मेकअप फासते बाई निरा. तोंडाने पांडे फटक. हातावरून वैक येत नाही का. हात पाहिले काय शार आणि तोंड पाहिलं पांड. समजत नाही का. येड्याला समजते
की दुनिया भराचं चोपडेल आहे म्हणून तोंड आले. हा जरशे ढंगाची नाही. पण बाई मामाच्या घरी काची कमी नाही ना. मामा किती मोठे लोक आहे. पण केली ना ते काय करी तो म्हणे भेटतच नाहीत म्हणे पोरी. म्हणलं बरं आहे बाय. हो ना बाई मग तेच तर सांगलं मी मा भावाला समजावून. मी बी सांगलं माझ्या भावाने सांगलं. ते मत बाबू पाय आता अशी ही गती चालू आहे काय करतं. मग ते आला पाहिजे त्याचा मेळ कसा तरी. पोरगं लय साजरा आहे व लय मस्त आहे. मा भासा तर लय साजरा आहे बाई. मा भारच गेलं. मा भाऊ म्हणे माल्यावर नाही म्हणे बाई तोल्यावरच दिसते म्हणे. आत्याचंच रूप घेतलं म्हणे. काय म्हणे कसं सुंदर दिसते म्हणे. दवाखान्यात सांगी म्हणे मा बहीण सारखा झाला म्हणे. पहा म्हणे सुंदर. अहो माय म्हणे उत्सुक नाही घेतलं त्यानं. मायाचं तर काहीच नाही. माल्यासारखं नाकी डोळी चरचर. माई म्हणे पाय म्हणे मा पोरी सारखं आत्यावानीच झाला म्हणे. माय कायची बोलते त्याची माय म्हणे सीजर झालं पण हेकळपणा काही गेला नाही बाई. गोशी गोय थकली नाही ना बाई. असं सीजर झालं की माणूस किती थकते व. हा काहीच नाही ना बाई. मस्त दट आहे ना बाई. मी तर म्हणतो काय काय खाते काय सांग बाई. उलची काही गुंगी नाही ना मुंगी नाही. लच म्हणजे मी म्हणतो शिजर झालं मला त्याचा फोन आला जसा म्हणजे शिजरचं ठरतच होतं की नाही जसं. तर त्यानं मला आधीच सांगलं होतं आज शिजर कर हाय. मग मी त्या हिशोबानं गेलतीच समजा. मी पाहिलं ना बाई त्या वार्डातून तिला बाहेर आणलं की नाही. तर बाई नाही तर लय जण म्हणतात ते इंजेक्शनची गुंगी राहते नमको राहते. काही नाही बाई इले तर कायचीच गुंगी नाही येत बाई. चांगली पाहायचं आहे टुकू टुकू मस्त. मी गेली तर मी आणलं कशी आहे तब्येत मस्त आहे म्हणे. म्हणे अशी सांग. बरं झालं ना मग आत्यावानी झाला खूपसुरत. नाक चरचर आहे का तुला जर बेनच आहे बाई. आणि हे काय म्हणते मा नाक चरचर आहे. तुला बरी झालं का नाक त्याचं. बर पाणी भर. माझ्यासारखंच आहे नाक मा भाषाचं चरचर नाकी डोळी टवटव आहे मस्त. तेच तर म्हटलं मन करणार. तोल्यासारखं झालं चांगलं झालं. तसं बी भाषा आत्यावर गेला तर चांगलं राहते. बकेटा बऱ्या झाल्या का हो शब्दबाईन दिले ते लय साजर बाई. मला बाई टेन्शनच नाही राहिलं बाई. नाहीतर माघारी बकेट आणायला नकोच घ्या अंग धुवायले. हेच बाई लय साजरी झाली बाई बकेट. फुगली वाटते बाई. आता काही तोंडातून खरं निघती किती कस खोटं बोला. हिच्या वाणी हिचा भाषा झाला का नाकी डोळी चरचर. हिचं नाक दिसत नाही बेण्या नाकाचीच. काय बाई केस इचरले की बोचकेच्या बोचके केस जातात बाई. का टकलं पडते का काय सांगा बाई. वजे मालो लयच केस चालले ना बाई. अशी येणी नाही घाला वाटत. केस इचरले केस जातात तर असं वाटते 2-2 दिवस येणी घालाव नाही. डोकसं धुतलं की तर बाई लयच जातात बाई केस. माय कायच करा बाई. शांते माय आज लस लवकर आली. सूर्यनारायण लवकर मावळला का आज. या बाले गाव दिसलं ना तर वावरात तर जशा यायच्या निरा दोस्तींनीच असतात. झाकट पडल्याशिवाय येऊच नाही या माणसाने. का वा दोस्तींनी आज लवकर गेला वाटते घरी. लस उजिडा बाजिडी घरी आले तुम्ही. आज तुमच्या दोस्तींनी लवकर सोडलं म्हटलं तुम्हाला. हो त्या म्हणत चाल शांताराम आज लवकर जाऊ घरी पोट भरलं म्हणत. मी म्हणलं चला मग म्हणून आलो बा. त्या दोस्तींनी सोडलं म्हणून म्हटलं चला या दोस्तींजवळ येऊन बसा. तू काय कापूर लावून राहिली ती काय ती केस मोकळे ठेवून काय करून राहिली. हो म्हटलं आता कापूरच लावतो जरसे घुमतो म्हटलं. तसं काही शांताराम भाऊ काही हातात येत नाही म्हटलं बाई. त्या दोस्तींनी काय सुसू देत नाहीत. जयत का व हा माझ्या दोस्तींवर जयत काय. बेस्ट फ्रेंड आहेत माहिती आहे. बेस्ट फ्रेंड नाही व गर्लफ्रेंड. नाही मी नाही जयत घेत बरं तुमच्या बेस्ट फ्रेंड वर. काय कुठ ढेपशेच्या ढेपशे. मला काही त्याचा हिरोस येत नाही माय. लय साजऱ्या असत्या बछड्या गोऱ्या पान काही रुपवान तर वाटलं असतं मला जरस. तर काय माय तुम्ही येणार त्याच्या माग दिवसभर हर्रे करत. काय करतो बा आता बरे आहेत त्या. घरी येऊन तोली पिपाणी ऐकत बसल्यापेक्षा त्याचा हांब्या दिवसभर बोलतात त्या मासंग. हांब्या म्हणतात का शांताराम म्हणतात कळते नाही. कोण्या वागते तर मला म्हणतात शांताराम असंच म्हणतात की काय. मला तर लय हरी काय म्हशी घ्यायचा. म्हशी पायदात आता बसा चारत. बरं ना कोणी मैत्रींची गरज नाही. त्याच आहेत तुमच्या करिश्मान अप्सरा. मग अप्सरा तर अशी बोलते मा संग. माझोळ आली की अशी मान हालवते. आणि
करिश्मा म्हणते मैं नींदों की रानी और तू प्यार का सपना मुझको छोड़ के जाना ना मेरा दिल नहीं यूं लगता अशी म्हणते करिश्मा मले. अहो तेले सोडून जा की नका जो माया कोण इकून तिकून फिरता. सकाळ बकाळ आले आज घरी. अहो शांती आज तिकडे बर्राच्या अंगावर गेलतो मस्त चरल्या फुगल्या होत्या काही खात नाच जात म्हणलं जाऊ दे यायच्या मागं एंडल्यापेक्षा चला घरी म्हणून आलो घरी पाणी गिनी पाजलं बांधून ठेवल्या. मी म्हणलं काय आता दिवसभर म्हशीच्या मागं एंडा आपल्या म्हशीले बाव जोरसोक काय हत्तीच्या शांतीचं खरं नाव तोंडात आलं काय माल्या म्हशी. अहो माई कोमल कली गुलाबाची कळी कळीची पाकळी पाकडीचं फूल सूर्यफूल काऊन असा विचार करतो मी तुले काही म्हैस म्हणीन का. आता जरी तू म्हशीवानी दिसत असली तरी बी मी तुले म्हैस म्हणीन का. आता जरी बी तू म्हशीवानी वागत असली तरी बी मी तुले म्हैस म्हणीन का. आता जरी बी तू म्हशीवानी हळ लावत असशील दिवसभर त्या हॅम्ब्या हॅम्ब्या करता तू म्हणतो आव आव सारख्याचा पण मी म्हणतो का तुले काही म्हैस. आता जरी बी तू म्हशीसवानी मले हमेशा शिंगावर घेतो पण मी तुला म्हैस म्हणीन का. मै गुलाबाची कडी. जावा तिकडे मी नाही बोलत. तुम्हाला निरा हमेशा निराम पांचटपणाच येते. कुई बायत कुगचं कौतुक नाहीत करत. जाऊन जाऊन त्या म्हशीचं कौतुक असतं नाही. मै करिश्मा अशी मै अप्सरा तशी. मुले तर वाटते बाई या माणसाने त्या म्हशी संगच लग्न केलं की काय. आता हो म्हणू का नाही म्हणू अशी शांता प्रश्न विचारते. आता मी येले म्हैस म्हणतो आता माझं म्हणलं मी म्हशी संग लग्न केलं तर आली की नाही शांतारामची पोळता भुई कमी अशी आमची शांता कैचित पकडते मग खोटं बोला लागते ना. आणि लोक म्हणतात की माणसं बायकोचा देखता खोटं बोलतात. आता बायका असे चिमटीत पकडतात. आता म्हणू का मी म्हशी संग लग्न केलं मी चाललो वायत शांता चालली टिप्पटची होत म्हशीवानी फुगत. मग आता माझं म्हणलो हो म्या म्हशी संग लग्न केलं तर मग आता बरोबर आहे का. लोक म्हणतील खोटं बोलले नाही म्हणलं तर म्हणतील की असं कसं सांगा. असा मले गहन प्रश्न पडते म्हणून मले माई करिश्मा आणि माई अप्सराच बरी वाटते. काही मले ते असे शांतासारखे प्रश्न नाहीत विचारत. काय विचारलं मी. अव शांता माली दुधावरची साय असे प्रश्न विचारत काऊन व माली माय. बसा शांत करून. डोकसं बांधतो पहिली मला तर वाटते कापूरच लावा लागते का ना. आता बाई घुमतीन सांगते मला मा भविष्य. अव मी डोक्याला मेहंदी लावती डोकसा धुतलं पाना केसायचं काहीच नाही राहून राहिलं निरा बुची राहून राहिली. ती बांधून ठेवतो दिवसभर म्हणून माहित नाही पडत नाही शेपटी सारखी केस राहिली. खरंच शांती माली अप्सराची शेपटी याच्यापेक्षा जाडीच्या जाडीच आहे. आणि काय केस आहेत ना अप्सराच्या शेपटीवर तो ही शेपटी काही कामाची नाही लय बारकी झाली बापा. आता ते बुचडच बरोबर राहते तुले बुचड बांधून टाकत जाय. मा अप्सराचा हिरच नको करू. मा अप्सराची शेपटीचं आहे म्हणलं. जा ना तिकडे पडलंच पंचट माणूस आहे. जा वा गोठ्यातच त्या अप्सरा जोडून करिश्मा जोडच बरं राहते तुम्हाला. चालली मी चहा ठेवतो चहा पेसांत या खाली. अरे शांता राग नको बरू बापा येतो येतो. त्या अप्सरा आणि करिश्मानं कुठे मला काय बोलवणार आहे का. नाही नाही येच माई नाजूक कली बरी आहे. जा पे तुम्ही नाजूक कली म्हणता ना त्या वागती मला लय भारी वाटते. लग्न झाल्यावर पहिले पहिले तुम्ही मला नाजूक कलीच म्हणत जा. आता कोण ना म्हणत हो. कारण आता ते नाजूक कळी भोपयावानी फुगली. आता काय मी नाजूक कळी म्हणून त्या कळीचा अपमान करू का. ते गुलाब गँग करून येतील ना हमला करेल शांतारामवर. म्हणतीन तुझी बायको भोपयावानी फुगेल आणि तू आमच्या गुलाबाच्या कळीचा अपमान करतो. आता पैतो थांबा ना आता कशी पैता भोपया म्हणता मला नाही. अरे चुकलो बा चुकलो. चहा देजो संध्याकाळी जेवण बी देजो.